बिग बॉसच्या नव्या पर्वाने 2 महिन्याचा टप्पा पूर्ण केला आहे. या घरात गॉसिप, स्ट्रॅटर्जी, राडा देखील पाहायला मिळाला. पण काही टास्कमध्ये खेळताना सदस्यांना दुखापत देखील झाली आहे. यावेळेस कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्रामच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला घराबाहेर यावं लागलं. त्यानंतर संग्रामने लाईव्ह येत बिग बॉसच्या घरातील अनेक मुद्द्यांवर खुलासा केलाय. काय म्हणालाय संग्राम, चला पाहूयात. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच की इतके लोक आलेत मला बघण्यासाठी. येस, तब्येत खूप चांगली आहे. ऑपरेशन झालं नाही अजून. हे हात थोडासा रेस्ट केला. ॲक्च्युली इथं फ्रॅक्चर झालं आहे रिचच्या बोनला आणि 3 फ्रॅक्चर आहेत छोटे छोटे आणि उद्या सर्जरी करायची आहे. फक्त प्लास्टरवरती होणार नाही आहे. बिग बॉसच्या घरामध्ये पण तोच प्लॅन चालला होता की प्लास्टर करता येत असेल तर मला पुढं अजून कंटिन्यू करायचं. पण बॅडलक माझं ते मला करता नाही आलं. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे जराशे गुड विषय असतील तर नक्कीच लवकर बरा होईल मी. डॉक्टरांनी 2-3 वीक दिलेत. या 3 वीकमध्ये मी होईल रिकवर, म्हणजे बऱ्यापैकी त्याची रिपेअर जी असेल ती चालू होईल. पण इट्स ओके, कारण तुमच्या सगळ्यांच्या इच्छेसाठीच आत गेलो होतो. बऱ्याच अर्ध्या लोकांची इच्छा होती की जायला नाही पाहिजे, अर्ध्या लोकांची इच्छा होती की गेलं पाहिजे. पण त्यामध्ये काही माझे खूप जवळचे होते, जसे माझी बायको, ती सगळ्यात जास्त इच्छा होती की मी गेलं पाहिजे. आणि अजून 2 माझे मित्र, एक अनिकेत होता, रोहित होता आणि बरेच जवळचे लोक की त्यांना पण वाटत होतं की मी गेलो पाहिजे. आणि बिग बॉसच्या टीमची पण इच्छा होती की मी यावं तिकडं म्हणून. सो या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेस मी जास्ती दुसऱ्यांचा विचार करत नाही तर माझ्या तब्येतीच्या अगेन्स्ट. पण या ठिकाणी मी तो विचार केला, कारण मला तिथे फाईट करायला जायचं नव्हतं किंवा कोणाला भांडायला जायचं नव्हतं आणि एक्सपिरियन्स पण घ्यायचा होता. सो बऱ्याच लोकांची इच्छा होती, सो मला जावं लागलं तिकडे. तुम्ही बघितलं असेल की अरबाज नेहमी अभिजितच्या आणि बाकीच्या अंगावर जायचा. सो त्यावेळेस त्याला भांडण्यासाठी नाही तर त्याला अडवण्यासाठी मध्ये की तू अशा लोकांच्या अंगावर धावून कशाला जातो ॲग्रेसिव्ह होऊन, काय तुला ॲग्रेशन काढायचं ना तर माझ्यावर काढ. आणि दुसरी गोष्ट काय की माझ्या मागे जे बॅक बिचिंग करतात हे पण मला समजेल 2-3 वीकमध्ये. सो ज्यावेळी मला हे समजेल ना त्यावेळी मला मग काही गोष्टी बदलायला लागतील. पण माझं मेन टार्गेट हेच होतं की बाहेर जसं मी सगळ्यांच्यावर राहतो, माझ्या फॅमिलीत राहतो, तसंच मला बिग बॉसच्या फॅमिलीत राहायचं होतं. कारण ती पण एक फॅमिली आहे. आणि आतल्या बऱ्याच लोकांना, 90% नाही 100% लोकांना हे कळत नाहीये की बिग बॉस हे घर आहे आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिलीतली माणसं येतात आणि त्यांना फॅमिलीसारखं राहायचं असतं. सो बिग बॉस 8 दिवस चालतं, त्यातले 2 दिवस टास्कचे असतात. तर आतमध्ये गेल्यानंतर मला समजलं की हे लोक फक्त टास्कच डोक्यात ठेवतात आणि टास्क आला तर भांडायचं. आणि ए टीम आणि बी टीम झाली होती तर बी टीम थोडी वीक होती. सो ज्यावेळी मला पाठवलं आतमध्ये, ठीक आहे, मला ज्यावेळी पाठवलं आतमध्ये त्यावेळेस यांना बी टीमला वाटलं की मला तिथं अरबाजशी भांडायला पाठवलं. तर असं बिलकुल नव्हतं, कारण माझं ते टार्गेटच नव्हतं मला. पण असं नव्हतं की मला भांडायचं नव्हतं. ज्यावेळी टास्क होता त्यावेळी 2 टास्क केले मी आतापर्यंत. 2 टास्कमध्ये मी माझे 100% दिले. पण माझे टीम मेंबर जे होते त्या लोकांनी त्यांचं 100% दिलं नाही. जसं पहिला तो सॅकचा इव्हेंट होता त्यामध्ये मला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला अरबाजशी लढायला पाठवलंय तर तुम्ही त्याला डायरेक्ट धरा आणि बाजूला व्हा. ती गोष्ट मी केली. पण इकडच्यानी बाकीची कामं केलीच नाहीत. नंतर मला ब्लेम केलं की तुम्ही इकडे यायला पाहिजे होतं अरबाजला सोडून. आता दोन्ही गोष्टी एकदम करणं पॉसिबल नव्हतं. त्यात मला सांगितलं की तुम्ही त्याला पाठवून ओढा, त्याची बॅग ओढा किंवा त्याला शर्ट ओढा. तर ह्या जमणं मला पॉसिबल नव्हतं गोष्टी. कारण मग ह्याच गोष्टीमुळे ह्या लोकांना बऱ्याच वेळेस भाऊच्या धक्क्यावरती शिव्या बसल्या होत्या. आणि मला असं वाटलं की ह्यांचा प्लॅन तोच असेल. नंतर दुसऱ्या टास्कमध्ये पण सेम त्याने केलं की तुम्ही बाकी काय करू नका, अरबाजच्या मागे लागा. म्हणजे मी काय अरबाजशी भांडायला तिथं आलो का? अरबाज सोडून दुसरा कोणी असतं ना तरी पण मी हेच केलं असतं. सो माझं टार्गेट जे होतं की त्याच्या अपोज थांबणं. ऑब्व्हियसली ज्यावेळेस टास्क किंवा खरोखर तो भांडत असेल तर त्यावेळी मी केलंय. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की मी त्या गोष्टी केल्या ते. आणि टार्गेट एवढंच होतं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला
फाईट करणं आणि जमल तेवढं त्याला तिथून एलिमिनेट करणं. आणि मला वाटतं की ते कदाचित आज होऊन जाईल, कारण त्याचा गेम सगळ्यांना दिसलाय आणि मला पण दिसलाय. सो त्यांचं आज जे चाललं होतं त्यांना मी स्पष्टपणे बऱ्याच वेळा सांगितलं, ते दाखवलं नाही आपल्याला सगळ्यांना, की हा जो गेम आहे तो फक्त गेम म्हणून बघू नका, एक फॅमिली म्हणून बघा. आणि फॅमिलीमध्ये भांडण होतात, शिव्या घालतात, पण आपले जे मोठे असतात त्यांना प्रत्येक वेळी रिस्पेक्ट दिला जातो. सो तुझे रिस्पेक्ट जी आहे ते रिस्पेक्ट तुला लोकांशी ठेवणं गरजेचं आहे. जर वर्षाचे असतील, पॅडीदादा असतील, तर यामध्ये मी वर्षात त्यांना कधीच उलटं बोललेलं नाही, तुम्ही बघितलं असेल. आणि पॅडीदादांनी ज्यावेळेस मी शेवटच्या टास्कला त्यांच्याकडे बॉल फेकला, ते अंड फेकलं, त्यावेळी त्यांच्या हातात येऊन पण त्यांच्याकडून ते खाली पडलं आणि त्यानंतर त्यांना ते त्या बुट्टीमध्ये ठेवता नाही आलं. आता यासाठी मी भांडण करू शकलो असतो, त्यांच्या अंगावर जाऊ शकलो असतो की तुम्हाला धरता येत नाही का बॉल, मला जमत नव्हत्या. की समजा मुद्दाम कोण करत नाहीये, मुद्दाम कोणाला ते फेकायचं नसतं गोष्टी. सो ह्या गोष्टी करता करता ज्यावेळेस दोन स्ट्रॉंग माणसं एकमेकांसमोर येतात, अरबाज वीक नाही, स्ट्रॉंग पर्सन, ज्यावेळेस दोन स्ट्रॉंग माणसं समोर येतात त्यावेळी ती त्यांची पूर्ण ताकद लावतात. पण एका स्ट्रॉंगच्या समोर एखादी वीक गेला तर स्ट्रॉंग माणसाला जास्त टेन्शन असतं, कारण त्यांना पुढच्या माणसाला इंजुरी पण द्यायची नसते. या सगळ्या गोष्टी खोट्या नसतात. मी इथं हॉस्पिटलमध्ये बसलोय आणि मला इथं फ्रॅक्चर झालंय, तर मी आजच्या 2 दिवसामध्ये मला फक्त स्वेलिंग कमी होण्यासाठी एक जनरल एक नॉर्मल प्लास्टर केलंय. आणि उद्या माझं हे ना आपलं एक्सरे दाखवून खूप आतापर्यंत खूप कमेंट त्यांना हे कळत नाही. ठीक आहे, चला तुम्हाला फॉलो करताय, तुम्हाला हे माझ्यासाठी तुम्ही बोलत असाल, पण हे सगळे रिपोर्ट्स आहेत माझे. जवळजवळ 15 कमेंट आलेत सर की तुमचा लेफ्ट हँड होता आणि राईट हँड दिसतोय, पण कॅमेरा फेस लाईव्ह जाताना तसा असतो. ह्या ठिकाणी ते ब्रेक झालंय आणि हे बोन माझं सरकलं इकडे. फोटो टाकण्यासाठी तर मी फोटो जरी टाकेनच मी. आणि असल्या गोष्टी चुकीच्या करून त्या शोसाठी मला वाटत नाही की मी करेल किंवा कुठल्याही शोचे माणसं करतील. एक आहे की शो स्क्रिप्टेड नाही आहे आणि शोचे जे ओनर आहेत किंवा जे काही स्पॉन्सर आहेत त्यांनी सांगितले की तुमचा जो काही एक्सपेन्स आहे तो आमच्या घरात झालाय आणि तो आम्हीच कम्प्लीट करणार आहे. सो त्यांच्याकडून मी हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलचं नाव मी एक्सपोज करत नाही आहे, बऱ्याच लोकांनी ओळखलं पण असेल, पण इथं भेटणं अलाउड नाही आहे सगळ्यांना, कारण टाइम फिक्स आहे एवढ्यासाठीच. सो हा एक्सरे आहे माझा, एक्सरे आहे माझ्या ह्या डाव्या हाताचा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.